जय जय जाओ जय शिवराय. साहेबांना आवडत नाही की स्टेजवरती सत्कार व्हावेत, शॉल श्रीफळ द्यावेत किंवा नाव घ्यावं. पण मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो, ज्या माणसांनी आपले आयुष्यामध्ये वेगवेगळे गुरु असतात, स्पिरिच्युअल गुरु असतात, बिझनेस गुरु असतात, काही वेगळे गुरु असतात, आणखी काही मित्र भेटतात, आणखी काही शिकवणारे गुरु असतात. पण साहेब असे, खेडेकर साहेब असे आमचे एक गुरु आहेत ज्यांनी आम्हाला डेअरिंग शिकवलं. खिशात आटका एक रुपया जर नसेल तर जगावरती तुम्ही राज्य करू शकता हे शिकवणारे आदरणीय खेडेकर साहेब. मंचावर उपस्थित असणारे बिझनेस आणि स्पिरिच्युअलिटी काय असते हे नेहमीच आम्हाला सांगणारे जोगदंड साहेब आमचे मित्र, रामलेक्स इंडस्ट्रीचे डायरेक्टर आणि गीताई फाउंडेशन एक सुंदर प्रकारे काम करत आहेत. त्यानंतर ज्यांनी गबरू नावाचा ब्रँड निर्माण केला, असे गबरू, तुम्ही ते दिसायला गबरू, असे आमचे शरद काळे साहेब. फार इन्स्पायरिंग स्टोरी आहे. आणि त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले आमचे विजयजी सावंत, की जरी ते वयाने लहान आहे, त्यांचा व्यवसाय छोटा आहे, पण एक परफेक्ट माणूस कसा असावा, समाजामध्ये कसं वागावं, हे सगळं बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याकडनं शिकत असतो. त्याचनंतर जिजाऊ सुशीला मराठा सेवा संघाला एक वेगळं स्वरूप देण्याचं जे कार्य ज्यांनी केले असे आमचे आदरणीय घोगरे साहेब. आणि जसं म्हणतात ना की आमच्या मराठा उद्योजक कक्ष ही एक क्रिकेटची टीम आहे, त्याचे कूल कॅप्टन जसे इंडियन क्रिकेट टीमचे होते धोनी, तसे आमचे कूल कॅप्टन आदरणीय पाटील साहेब आणि खामकर साहेब आणि इथे बसलेली सगळी माझे उद्योजक मित्रांनो. बेसिकली आजचा जो कार्यक्रम आहे, माझी स्टोरी तुम्ही बघितली. एका छोट्या गावात जन्म झाला, रडत पडत शिकलो. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो, इथं जेवढी मंडळी स्टेजवर आणि खाली बसलेली आहे त्यांच्यापेक्षा अत्यंत कमी कम्फर्ट झोनमध्ये माझा आयुष्य काढलेला तो म्हणजे संजय वाया. माझं सगळं शिक्षण मी मोलमजुरी करूनच केलं, परिस्थितीच तशी होती. पण जसं म्हणतात ना की खेडेकर साहेबांना मी माझ्या फाटक्या चड्डीत असताना मी बघितलं. म्हणजे जेव्हा साहेब भाषण करायचे तर आम्हाला कोणी येऊनही द्यायचं. मी बऱ्याच ठिकाणी इवन सर नॅशनल टी व्हीला पण हा उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी आम्ही दगडावर बसून भाषण ऐकायचो आणि साहेब तेव्हा सांगायचे की 50 रुपयाचं कोणी काम केलं पाहिजे, स्वतःचं काम केलं पाहिजे. म्हणजे उद्योजकता काय असावी ती लहानपणापासून आमच्यात रुजवल्या गेली आणि त्याचं हे खरं आजचं फळ आहे. मराठा उद्योजक कक्षाची स्थापनाच साहेबांच्या संकल्पनेतनं झाली. मला बरेचसे आता काही नवीन उद्योजक इथं आहेत म्हणून सांगू इच्छितो. एक 7-8 वर्षापूर्वी साहेबांनी फोन केला आणि ते म्हणले की काय करतोस. म्हणलं मी इथे आहे आणि तुम्ही साताऱ्याजवळ एक कार्यक्रम ठेवलेला आहे, तू ये तिकडे. आम्ही तिकडे गेलो आणि तुम्हाला सांगतो, साहेब म्हणले की आपला एक उद्योजक कक्ष आहे, त्याला आपल्याला पुढं न्यायचं आहे, तर तुला हे पद, राजेंद्र सिंग पाटलांना हे पद, असं बाकीच्यांना पदं देऊन सुरू केलं. तुम्हाला खरंच सांगतो, आम्हाला त्याची दिशाही माहिती नव्हती की काय करायची. पण 5 वर्षामध्ये लावलेलं छोटंसं रोपटं मराठा उद्योजक कक्षाच्या अंतर्गत जे काय महाराष्ट्रभर भारतभर जिथे काय पसरलं, त्यांनी ऑफिशियली 1000 कोटीपेक्षा जास्त टर्नवर विदिन द ग्रुप केलं. हे खूप मोठं काम आहे. मग त्यामध्ये आम्ही अधिवेशनं घ्यायला सुरुवात केली. पहिलं अधिवेशन आमचं नाशिकला झालं, मग अमरावतीला झालं, मग जळगावला झालं. आणि त्याच माध्यमातून आमच्या लक्षात असं आलं की पुण्याला अधिवेशन न घेता आपण मराठा ग्लोबल एक्सपो करावा आणि त्याला जागतिक स्तरावर घेऊन जावे. तर येणाऱ्या 15, 16, 17 ऑक्टोबर 2026 मोशीच्या जे 240 एकराचं ग्राउंड आहे त्याच्यावरती आपण एक मोठा एक्सपो करणार आहे. हा एक्सपो का करायचा? कारण जेव्हा जेव्हा मी साहेबांना बघतो तर साहेबांचं मला एक भाषण आठवतं की साहेब बोलताना म्हटलं की माझ्याकडे लोक येतात, मी उद्योजक, हा उद्योजक, हा उद्योजक, माझं असं. अरे तू कसला उद्योजक? तुझ्यावर इडीची दाढ पडली का? नाही. इन्कम टॅक्सवाले तुझ्या घरी आले का? नाही. तुला कोणी उचलून नेलं का पैशाच्या बाबतीत? नाही. मग तू कसला उद्योजक? म्हणजे तुझ्याकडे जेमतेम पैसे. इन्कम टॅक्सवाले कोणाच्या घरी जाते? पैशावाल्याच्या घरी जाते. ईडीवाले कोणाच्या घरी जाते की त्याच्याकडे फार पैसे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की तुम्ही असे मोठे उद्योजक व्हा. आणि त्या संकल्पनेतनं आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला जगाच्या पाठीवरती जर तुम्ही जर गेलात, म्हणजे मी तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, माझ्या नोकरीच्या निमित्ताने आणि माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी जगातल्या 150पेक्षा जास्त देशात गेलेलो आहे आणि त्या लोकांशी भेटलो, उद्योजकांशी बोलतो. आणि तुम्हाला मी सांगतो, पावला गणित मराठा उद्योजक तिथे भेटतात. मग कमी कुठे आहे? तर नेटवर्किंगची आहे. कमी कुठे आहे? तर कॉर्डिनेशनची आहे. कमी कुठे आहे? तर व्हिजनची आहे. तर या सगळ्या गोष्टीला एकत्र करण्याचा मानस ठेवून आपण हा एक्सपो करत आहोत. म्हणून आज आपण इथं जमलेलो आहे. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो. जेव्हा आम्ही हा एक्सपो करायचं ठरवलं सर,
की ग्लोबल एक्सपो करायचा, एवढा मोठा एक्सपो करायचा, पुण्यासारख्या ठिकाणी करायचा. मग या एक्सपोला एक टीम लागते, एक फंड्स लागतात. तुम्हाला नाव घेऊन सांगत नाही, आम्ही पहिलाच एक स्पॉन्सर आम्ही ज्यांच्याशी बोललो त्यांना आम्ही संकल्पना सांगितली आणि ते म्हणे मराठा समाजातील किंवा मराठा उद्योजक किंवा मराठा उद्योजकांचा पहिला एक्सपो हा घडणार आहे आणि आपल्याला हा इतिहास घडवायचा आहे. म्हणून त्यांनी 1,11,00,000 आम्हाला स्पॉन्सर केले. मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे, आपल्याकडे देणाऱ्याचे हात आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की मराठा समाजात दान करत नाही, कुठल्या तरी एका समाजाचं नाव घेऊन सांगतात की त्यांच्याकडे खूप फंडिंग जमा होते. आपल्याकडेही होते, पण तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाता, तुमची ऑनेस्ट प्रामाणिकपणा, तुमचा प्रामाणिक उद्देश आणि यातनं काय घडू शकतं याची जर स्पष्टता तुम्ही जर दिली तर तुम्हाला सगळे मदत करायला तयार असतात. आता बऱ्याच वेळा लोक बोलतात की मराठा समाज किंवा मराठा समाजातील लोक उद्योजक म्हणलं तर कॉन्ट्रॅक्टर असतात किंवा मसल पॉवर उद्योग ज्याला म्हणतात. म्हणजे मसल पॉवर उद्योग तुम्हाला समजलेच की ते उद्योग करतात, पण असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो की आता मला वाटतं खोत साहेबांनी सांगितलं, मराठा समाजातील मी पहिला उद्योजक बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातला. आमच्या 5 एम्प्लॉईपासून आम्ही सुरू केली कंपनी, 1000 एम्प्लॉई केली आणि जगातल्या टॉप 5मध्ये होता. जगातल्या टॉप. पुन्हा हे रोपटं लावलं कुठं, सिंदखेड राजासारख्या छोट्याशा गावामध्ये लावलं. मी स्टोरी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आणि याच्यासाठी तुम्हाला इन्स्पायर करतो की जसं म्हणतात ना की अब्दुल कलामजी नेहमी म्हणतात की तुम्ही एवढी स्वप्न मोठी पाहिजे की लोक तुमच्यावर हसली पाहिजे आणि ते खूप जरुरी आहे. नोकऱ्या संपत चालल्यात आणि आज मराठा समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये. आता मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आळंदीला. त्या कार्यक्रमात एक मराठा उद्योजक मला भेटले सर आणि त्यांनी सांगितले माझा व्यवसाय जगामध्ये सगळीकडे म्हणजे आहे आणि मी दुबईला राहतो आणि माझा व्यवसाय सोने खरेदी करणे. मी आपलं सोनाऱ्याचं दुकान असेल काय असेल. मग कार्यक्रम झाला, आम्ही जेवायला भेटलो. ते म्हणे मी काही जास्त सोनं खरेदी विक्री दररोजचं करत नाही ट्रेड, पण एक 20 ते 25 टनाच्या दरम्यान ॲव्हरेज करतो. म्हणजे मला काय म्हणायचं की अशीही माणसं आहेत. म्हणजे म्हणायचा उद्देश आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही एव्हिएशनमध्ये जा, तुम्ही ॲग्रीमध्ये जा, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जा, इंडस्ट्री सेक्टरमध्ये केमिकलमध्ये जा, तुम्हाला आपले उद्योजक भेटतात. फक्त आपल्याला हे डॉट जोडायचे. तुम्हाला मी सांगतो की या एक्सपोच्या माध्यमातून आपल्याला एक इतिहास घडवायचा आहे आणि माझं असं मत आहे किंवा तुम्ही सगळ्यांनी असं मत बनावं की साहेबाच्या स्वप्नातला असा आगळा वेगळा एक्सपो आपल्याला यावर्षी करायचा आणि त्यासाठी तुमची सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे. मी जसं म्हटलं की जर का तुम्ही जर विचार केला की आपण हे करू शकतो, म्हणजे मला अजूनही आठवतं की माझ्यावरती 2016 साली एक पुस्तक लिहिलं, नाही मला एक अवॉर्ड दिलं, पोलादी पुरुष म्हणून एक पुस्तक लिहिलं. सकाळचे संपादक होते. मी त्यांना विचारलं की सर मी असं काय काम केलं की मी एक छोटंसं काम सुरू केलं, तुम्ही माझ्यावरती हे पुस्तक लिहिलं, एवढं ग्लोबली एवढा अवॉर्ड मला देत आहे. ते म्हणे माझ्या आयुष्यात मी पत्रकारिता करतात असताना बऱ्याच लोकांना भेटलो, खूप मोठ्या लोकांना भेटलो, खूप मोठी लोकं झाले, पण एक कला शाखेत शिकलेला माणूस, सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकरी केलेला माणूस आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये धंदा करतो असा वेडा भेटलेला माणूस म्हणजे तू आहे, म्हणून मी तुझ्यावर पुस्तक लिहिलं. मित्रांनो, मी तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, मी BA केलेलं आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी केली जगातल्या सगळ्या टॉप कंपन्यामध्ये. IBM, ॲक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट, यू जस्ट नेम इट. 10-12 वर्षे नोकरी केली आणि माझा व्यवसाय हा बायोटेक्नॉलॉजीमध्ये. मला इथं सगळ्यांना हे सांगायचं की आपली यंग जी जनरेशन आलेली आहे, तुमचं शिक्षण आणि व्यवसायाशी काही संबंध नसतो. तुम्ही जर ठाण केलं किंवा मला हे करायचंच आणि मी केलंच पाहिजे तर तुम्ही केलं पाहिजे. थोडंसं मी संधीविषयी बोलतो की येणारा काळ हा तुमचा उद्योग जो वाढणार आहे, म्हणतात ना हा उद्योग वाढणार आहे फक्त नेटवर्किंग आणि सोशल मीडिया, डिजिटल मीडिया. आता बाकीचा काळ संपलेला आहे. म्हणतात ना नेटवर्किंग इज अ नेटवर्क. आता हा कन्सेप्ट आलेला आहे, म्हणून आपल्याला नेटवर्किंग केली पाहिजे. आता मी बऱ्याचशा चॅप्टरला जातो, बिझनेस चॅप्टरला. नो डाऊट आपल्याकडे थोडीशी प्रोफेशनलिझमची कमी, आपण ती आणली पाहिजे, त्यावरती आपण काम केलं पाहिजे. एक सिस्टम डेव्हलप केला पाहिजे, रोबो सिस्टम, त्यावरती आपलं काम चालूच आहे. पण जेव्हा जेव्हा मी जातो आणि माझ्या लक्षात आलं की कनेक्शननी खूप बिझनेस होता. तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो की नाशिकचं एक्झिबिशन झालं आणि गेल्या वर्षी, यावर्षी मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो. त्यांनी सांगितलं आमचं ऑफिशियली आम्ही या वर्षामध्ये विदिन द ग्रुप 650 कोटीचा बिझनेस केला. किती कोटीचा? 650 कोटी. बरं, आपण कुठला व्यवसाय टाका, आपल्याला बायर शोधायची जरूरत नाही. का? तर आपण 5 करोड मराठे. किती? 5 करोड मराठे. काही ना काही विकत घेणार आहे ना. तुम्ही काही टाका,
म्हणजे टॉयलेट पेपरपासनं तर त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू लागतात. जर खरंच आपण जर एक अशी बांधणी केली, एक आपण चांगली स्ट्रॉंग जर एक थॉट प्रोसेस निर्माण केली, तर हे एक तुम्हाला मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये बरेच लोक जीव जितोचं उदाहरण देतात त्यापेक्षा मोठं आहे. माझं असं मत आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये एक मराठा उद्योजक कक्षाची फंडिंग एजन्सी असली पाहिजे. आता आमचे मित्र काळे साहेबांनी सांगितलं की आम्ही 25 लाख रुपयात एका मिनिटात कर्ज देतो. अरे मग जर काळेसाहेब एकटे देऊ शकतात, जर मराठा उद्योजक कक्षाने जर एकत्र आलं आणि जगाचा फंड जर आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न केला किंवा त्या रोबोट सिस्टमवरती जर आपण काम केलं, तर आपल्याला उद्योजक घडायला वेळ लागणार नाही. या मराठा उद्योजक कक्षाच्या अंतर्गत जेव्हा आम्ही एक्सपो करणार आहे, त्या एक्सपोचा आणखी एक आमचा महत्त्वाचा उद्देश आहे की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये 1 लाख मराठा उद्योजिका आपल्याला घडायचे आहे. आणि हे स्वप्न, आणि साहेब तुम्हाला आम्ही प्रॉमिस करतो की नुसते असे मोटिवेशनल स्पीच देऊन किंवा असे उद्योजक नाही घडवायचे. त्यांची एक स्ट्रॉंग बॅलन्स शीट असावी, जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे त्याच्या व्यवसायाचा थोडा छोटा मोठा ठसा असावा, असे आपल्याला उद्योजक घडवायचे आहे. मी थोडंसं आपल्या एक्सपोविषयी येतो. जो आपला एक्सपो होणार आहे त्यामध्ये आपण 1000पेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल तिथे असणार आहे, बरेचसे एक्झिबिटर तिथं असणार आहे. आणि हा जो एक्सपो जिथे होणार आहे, जे मोशीचं इंटरनॅशनल ग्राउंड आहे, ते 240 एकराचं ग्राउंड आहे. तिथं तुम्हाला ॲट ए टाईम 50,000पेक्षा जास्त मोठ्या कार पार्किंग आहेत. त्याचबरोबर यामध्ये सगळ्या क्षेत्रातील उद्योजक तिथं सहभागी होणार आहेत, सगळ्या क्षेत्राच्या इंडस्ट्री तिथं पार्टिसिपेट करणार आहे. आणि 4 दिवसाच्या याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे, तर त्यामध्ये तिथं 100पेक्षा जास्त MOU घडून आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आपला उद्देश आहे की डॉट कनेक्ट करायचे, एक दुसऱ्यांना व्यवसाय भेटला पाहिजे, ते आहे. 100पेक्षा जास्त ज्यांनी आपलं शून्यात्मक विश्व निर्माण केलं, ज्या इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीज आपण त्यांना बोलवणार आहोत. आपल्या एक्सपोचं नाव आहे ग्लोबल मराठा बिझनेस एक्सपो, त्यामुळे हा ग्लोबली असला पाहिजे. म्हणून 10 ते 15% ग्लोबल लेवलचे जे उद्योजक आहेत ते पण तिथं पार्टिसिपेट होणार आहे. आणि 21 देशातील कॉन्सुलेटला आपण तिथं बोलवणार आहोत. त्याचबरोबर जी काय ब्युरोक्रॅसी आहे, म्हणजे उद्योग करायचा म्हणताना राजआश्रय असल्याशिवाय उद्योग पुढं जात नाही, किंवा धंदा स्केलेबल केला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे 1 ते 10 करोडचा उद्योग करणं काय फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुमचं 10 करोडपटचं टर्नओव्हर जे असतं ना, तो एकटा माणूस नेऊ शकतो. पण जेव्हा यू टॉक्स अबाउट $1 बिलियन कंपनी, $1 मिलियन कंपनी किंवा व्हॅल्युएशन बेस्ड कंपनी असते, तिला नेण्यासाठी तुम्हाला एक टीम लागते, एक प्लॅटफॉर्म लागतो. आणि हा प्लॅटफॉर्म ॲज अ मराठा उद्योजक कक्ष प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र येऊन असा ग्लोबल एक्सपो आपल्याला घडवून आणायचा आहे. यातनं मला एकच आवाहन करायचं आहे सगळ्यांना इथं, की आपला उद्योजक कक्ष पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर पसरलेला आहे. पण त्याच याच्यामध्ये तुम्हाला मी खरं सांगतो की यामध्ये आम्ही एक दालन जे आहे ते एक दालन महिलांसाठी ठेवणार आहे. म्हणजे त्यामध्ये 250 स्टॉल असणार आहे. तुम्हाला माझ्याही कंपनीचं जर तुम्ही आलात, उदाहरण जर बघितलं, 90% महिला काम करतात. कारण मी कंपनी टाकण्याचा 2 उद्देश होता की एक सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, रूरल एम्प्लॉयमेंट आणि वुमन एम्पॉवरमेंट कसं जनरेट करायचं. आईवडिलांकडनं परदेशात जर मी राहिलो तर तिकडेच राहील, माझ्या आईवडिलांकडनं परत कसं यायचं. आणि माझ्या गावात शाळा नव्हती, माझी बहीण शिकली नाही, म्हणून मी ती दुर्दशा तिची बघितली. म्हणून महिलांसाठी काय करता येईल हा ईश्वर बायोटेकचा संकल्प होता. तसंच साहेबांनाचं नेहमी म्हणणं असतं की 20 ते 25% तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात, आता कदाचित ते भाषणात एक खडसावतील एक दुसऱ्यांना की एक बी महिला आम्हाला स्टेजवर दिसली नाही, म्हणजे महिला किती वर्ष मागे, म्हणजे असं मला म्हणायचं. तर त्या महिला उद्योजकांसाठी मी आमच्या अण्णा मोरे त्यांना एक रिक्वेस्ट केली, सर एक पॅव्हलियन फक्त ना फक्त तिथं महिला उद्योजिका असणार आहे आणि त्यामध्ये मला वाटतं 250 ते 300 स्टॉल असणार आहे. तर कृपा करून माझी विनंती की जेवढ्या आपल्या महिला उद्योजिका आहेत, छोटे मोठे, कोणी पापड बनवत असेल, काही बनवत असेल, पुन्हा माझं म्हणणं आहे धंदा हा धंदा असतो, व्यवसाय हा व्यवसाय असतो, त्या छोटा मोठा काही नसतो. ती छोटा मोठा होणे फक्त ही तुमची थॉट प्रोसेस असते, तुमचं विजन असतं. तर त्या दृष्टीनं आपण हे ठेवणार आहोत. त्यानंतर एक स्टार्टअपसाठी आपण दालन ठेवणार आहोत की ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, ज्यांना स्टार्टअप आपलं सुरू करायचं आहे, त्यांना फंडिंग पाहिजे, त्या व्यवसायाचं ज्ञान पाहिजे किंवा त्याला स्केलेबल कसं करता येईल त्यासाठी आपण ठेवणार आहे. नंतर आमचे मित्र देशले साहेबांनी मला एक संकल्प मांडली होती, सर सगळ्या एक्सपोमध्ये सगळे स्टॉल असतात, सगळं काय असतं, पण आपल्याकडे एक युनिक स्टॉल ठेवा. तो म्हणजे सगळ्या उद्योजकांना भेडसवणारी सगळ्यात मोठी समस्या आहे, त्याला मॅनपॉवर भेटत नाही, स्किल मॅनपॉवर. तर ज्यांना नोकऱ्या पाहिजेत किंवा ज्यांना लोक पाहिजे त्याचाही आपण एक स्टॉल ठेवणार आहोत की बाबा या उद्योगाला त्याचं ते रजिस्ट्रेशन करणार आहोत. आम्ही डिजिटल डिरेक्टरी बनणार आहोत आणि 10 लाखापेक्षा जास्त फुटफॉल असणार आहे. हे सगळे उद्योजक येणार आहे.
त्याची डिरेक्टरी आम्ही आपल्या प्रत्येक उद्योजकाला देणार आहे. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की एका दिवसामध्ये तुम्ही 10 लाख उद्योजकापर्यंत पोहोचणार आहात. तर ही मोठी ताकद मराठा उद्योजक कक्षाच्या मार्फत आपण करणार आहोत. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या भागामध्ये जाल, कृपा करून आपला जो हा लॉन्चिंग व्हिडिओ आहे आणि तो आपण लॉन्च केला तो सगळ्यांपर्यंत पोहोचा. आपल्याला पूर्ण भारतातनं नव्हे तर जगभरातनं पार्टिसिपेट असावे. जास्त वेळ न घेता आज या अनुषंगाने खेडेकर साहेबांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहेत, पण परत सर एकदा आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्ही हा उचललेला शिवधनुष्य ताडीत नेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करूया आणि एक आगळा वेगळा एक्सपो असा आपण तयार करूया ज्याची जगात त्याची नोंद घेतल्या जाईल. असा एक्सपो आपल्याला करायचा आहे. परत तुम्ही एकदा इथं सगळेजण आलात, दुरून आलात, त्याबद्दल मी पुणे उद्योजक कक्ष आणि मराठा उद्योजक कक्षातर्फे तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.